चाकणमधील वाहतूक कोंडी व शिलातील विकास कामांचा बोजवारा उडालाय। त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारून जिल्ह्याच्या प्रश्नांना जलद गतीने सोडवावे अशी मागणी पुणे महानगर नियोजन समिती सदस्य वसंत भसे यांनी केली आहे। काय प्रकारे नेमका का दादांचा निषेध केला तुम्ही? त्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली असं कळतंय, काय प्रकारे? खऱ्या अर्थाने 1999 मध्ये केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अधिसूचनेने पुणे महानगर क्षेत्राची घोषणा करून यावर विकास कामे करण्यासाठी पुणे महानगर नियोजन समितीची स्थापना 2005 मध्ये झालेली आहे। 2005 पासून जवळजवळ आज 20 वर्ष झाले ही जी महानगर नियोजन समिती राज्य सरकारच्याकडून फक्त कागदावरच ठेवण्यात आलेली आहे। जवळजवळ गेले 25 वर्षापासून या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी काम पाहिलेलं आहे। 25 वर्ष अजितदादा जर ह्या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून काम पाहत असेल तर आजची चाकणची परिस्थिती पाहिली तर 3-3 तास ट्रॅफिक या ठिकाणी चाकणमध्ये झालेला आपण सर्वजण पाहत आहोत। चाकणच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर चाकण असेल, खेड तालुका असेल, पायाभूत सुविधांच्या बाबतीत पूर्ण नियोजन या ठिकाणी या खेड तालुक्याचं ढासळलेलं आहे। त्यामध्ये आरोग्य सेवा असेल किंवा वाहतूक सेवा असेल किंवा सांडपाण्याची व्यवस्था असेल, घनकचऱ्याची व्यवस्था असेल, याचा पूर्ण बोजवारा या ठिकाणी वाजलेला आहे। मी शुक्रवारी दादा या ठिकाणी चाकणला पहाटे पाहणी दौऱ्यासाठी आलेले असताना त्या ठिकाणी PMRDच्या ऑफिसमध्ये दादा आढावा बैठक घेत असताना दादांना बाहेर विनंती केली की दादा आम्ही महानगर नियोजन समितीचे सदस्य आहोत आणि ह्या महानगर प्रदेश क्षेत्राचे आम्ही प्लॅनिंग कमिटीचे सदस्य आहोत। या महानगर क्षेत्राचं प्लॅनिंग खऱ्या अर्थानं आमच्या महानगर नियोजन समितीच्या माध्यमातूनच होणं गरजेचं आहे। महानगर नियोजन समिती ही या महानगर क्षेत्राची प्लॅनिंग कमिटी असून या क्षेत्रामध्ये ज्या संस्था विकास कामे करतात यांच्यावरती एकात्मिक विकास होण्यासाठी किंवा यांना एकत्रित हातात हात घालून हा विकास होणं गरजेचं असताना देखील गेले 20 वर्षापासून या संस्था आपापल्या पद्धतीने विकास कामं करत आहे। त्याच्यामुळे आज हा पूर्ण महानगर क्षेत्राचा प्लॅनिंगचा बोजवारा वाढलेला आहे। आज आपल्या चाकण शहराच्या आजूबाजूला जर आपण पाहिलं म्हणजे आता या सगळ्या परिस्थितीला अजितदादा जबाबदार आहेत अशी तुमची त्या दिवशी धारणा झाली, तुम्ही आंदोलन